गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या देवटोला शेतशिवारात एका मुलीची जाळून हत्या करण्यात आली होती। या हत्या प्रकरणी मुलीची ओळख पटल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने घटनास्थळी भेट देऊन घटनास्थळावरून प्राप्त पुरावे, परिसरातील नागरिकांना विचारपूस, संशयितांची पडताळणी, तांत्रिक विश्लेषण आणि प्राप्त सीसीटीव्ही कॅमेरे फुटेज यावरून मृतक पौर्णिमा विनोद नागवंशी माणिक असा आमगाव येथील असल्याचे कळले। तिचे नातेवाईक, आई-वडील यांना सखोल विचारपूस, चौकशी करून मृतक मुलीचा ओळखीचा आणि खून करणारा पूर्वाश्रमीचा वीटभट्टी मालक आरोपी शकील मुस्तफा सिद्दीकी याला खुनाच्या गुन्ह्यात ताब्यात घेण्यात आले आहे। आरोपीने मृतक मुलीचा गळा आवळून जाळून खून केल्याचे कबूल केले। मृतक मुलगी त्याच्यापासून गरोदर असल्याचे आणि मुलगी आरोपी सोबतच राहण्यास इच्छुक असल्यामुळे मुलीपासून आपली सुटका करून घेण्यासाठी तिला जीवे मारले असल्याचे आरोपीने सांगितले। मृतक मुलीला देवटोला शेतशिवारात घेऊन जाऊन तिचा दुपट्ट्याने गळा आवळून तिच्या अंगावर चादर आणि तणस टाकून जाळून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तिचा खून केल्याचे आरोपीने सांगितले। गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर आरोपीस गोरेगाव पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून पुढील तपास गोरेगाव पोलीस करत आहेत। प्रतिनिधी राधाकिसन चुटे, NTV न्यूज मराठी, गोंदिया।